प्रोडक्शन कॉस्ट, डिमांड आणि मार्केट याच्यावर एक व्हिडिओ बनवा अशी आपल्याला कमेंट आली होती. फळ आणि भाजीपाला यामध्ये जर तुम्ही प्रक्रिया करत असाल तर वर्षातून 3 ते 4 वेळा तुम्हाला तुमचा कच्चा माल हा कमीत कमी किमतीत विकत घेऊन स्टॉक करणं जमलं पाहिजे. तर तुमची प्रोडक्शन कॉस्ट ही मार्केट रेटला मॅच होईल आणि हा खेळ तुम्ही जिंकलात म्हणून समजा. तुम्ही डीलर, होलसेलर, रिटेलर यांना माल देत असाल तर तुमच्या क्वालिटी किमतीबरोबर तुमची सर्व्हिस देखील तितकीच महत्त्वाची आहे. वेळोवेळी तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर्स घेणे, ऑर्डर फुलफिल करणे, योग्य ऑफर्स लावणे आणि तुमच्या प्रॉडक्टचं ब्रँडिंग, मार्केटिंग करून त्यांना सर्व्हिस देणं हे खूप महत्त्वाचं असतं. मार्केट आज किती जरी मोठे प्लेयर इंडस्ट्रीमध्ये असले आणि तुमची सुरुवात कितीही छोटी होणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या स्तरातील विक्रेते आहेत त्या स्तरातील ग्राहक देखील अवेलेबल आहेत. तुम्ही तुमचं टार्गेट मार्केट शोधून प्रोडक्ट कुठं प्लेस करायचं हे एकदा जर क्लिअर केलं तर एक सक्सेसफुल प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये लॉन्च करू शकता. अशाच नवनवीन इन्फॉर्मेशन आणि अपडेटसाठी नक्की फॉलो करा.